हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या मंगळवार 21 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? सगळ्यात आधी तर विद्याधरने चक्क फॅक्टरीत येऊन आनंदीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला, पण युगंधरने त्याची बेदम धुलाई केली. त्याला कुत्र्यासारखा हाणला आणि फॅक्टरीच्या बाहेर हाकलून लावलं. पण त्यानंतर विद्याधर खूप चिडला आणि त्याने चक्क आबांवर हात उचलला. आबांना खोटं बोलून फॅक्टरीच्या मागे बोलवलं. मग त्यांची गचंडी पकडली आणि त्यांना धमकी दिली, तुझ्या नातीबरोबर रात्र घालवल्याशिवाय आता तिची सुटका नाही. आता तुझी नात माझ्या मिठीत राहणार. हे ऐकून आबांना खूप वाईट वाटलं आणि आबांना चक्क हार्ट अटॅक आलाय. पण विद्याधर आता त्याचंच भांडवल करतोय. आबांना हार्ट अटॅक आला त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन पोहोचलाय. मग आनंदी त्याचे पैसे स्वीकारणार का? त्याच्या तावडीत सापडणार का? हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच चंदन शलाकाला भेटायला आलेला असतो आणि शलाका खूप चिडलेली असते. पॅरिसचं कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं नाही याचा तिला राग आलेला असतो. ती चंदनवर चिडून म्हणते, चंदन, हे सगळं कसं घडलं? चंदनची काही बोलण्याची हिंमतच होत नाही. शलाका म्हणते, चंदन, तुला माहितीये का, वाघिणीच्या जबड्यातून जर एखाद्याने शिकार पळून नेली तर तिला कसं वाटत असेल? चंदन म्हणतो, आता मला काय माहीत, मी कधी नाही गेलो वाघिणीकडे. शलाका चिडून म्हणते, मूर्ख कुठला? अरे तशीच ही शिकार, ही डील माझ्या तावडीत होती आणि त्या युगंधरने फक्त ते एका आंधळ्या पुरीच्या जीवावर ही डील माझ्या हातातून पळून नेली. सगळं प्लॅनिंग केलं होतं, सगळा प्लॅन बनवला होता, पण शेवटी डील त्यालाच मिळाली. अरे त्या युगंधरची लायकी का? अडाणी अंगठे बहादर कुठला, एवढी मोठी डील नेण्याची, इंटरनॅशनल बिझनेस करण्याची, आणि त्याला ही डील मिळाली आहे. तर चंदन म्हणतो, अहो शलाका मॅडम, तुम्ही काय टेन्शन घेताय? सगळं नशिबाने भेटलंय त्याला. नाहीतर ती आनंदी आली वेळेवर, काय ते ब्रेल का काय तिने ते वापरलं आणि ती डील मिळाली. नेहमी नेहमी काय त्याला नशीब साथ देणार नाहीये. एवढ्या वेळेस साथ मिळाली, पुढच्या वेळेस नाही मिळणार. शलाका चिडून म्हणते, अरे पण ती पोरगी, ती आनंदी आहे ना त्याच्याबरोबर. आता तो युगंधर आनंदीला स्वतःच्या पंखाखाली घेणार. ती पोरगी लय हुशार आहे. ती पोरगी आपल्याला पाहिजे. ती पोरगी मला माझ्या कंपनीत पाहिजे. मग प्रत्येक डील माझीच असेल. तर हा चंदन म्हणतो, आनंदी पाहिजे का तुम्हाला? अहो तुम्ही तिचं टेन्शन घेऊच नका, तिची सगळी कुंडली आपल्याकडे. शलाका म्हणते, चंदन, लवकरात लवकर मला त्या पोरीची सगळी माहिती हवी आहे. ती काय करते, किती शिकलीये, कोठे काम करते, ही सगळी माहिती मला पाहिजे. मग पहा मी त्या युगंधरची चाल त्याच्यावर कशी उलटवते ते. शलाका चांगलीच खुश असते आणि आता आनंदीचा फायदा घेऊन मी युगंधरची जिरवणार असं तिने ठरवलेलं असतं. आणि इकडे आबा कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा फोन घेतात आणि घरी फोन लावतात. आनंदी फोन उचलते आणि विचारते, काय झालं आबा? तर आबा सांगतात, आनंदी, माझी सगळ्यात मोठी चिंता मिटली. खूप आनंदाची बातमी आहे. आनंदी विचारते, काय झालं आबा? तर आबा सांगतात, अगं पुरी, मालक साहेब आहे ना, देव माणूस आहे, देव माणूस, त्यांनी तुला आपल्या कंपनीत कायमस्वरूपी नोकरी दिली आहे. हे ऐकून आनंदीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती खूप खुश होते आणि म्हणते, आबा तुम्ही खरं बोलताय का? आबा सांगता, मग का मी काय खोटं बोलतो का? अगं खरंच बोलतोय. तुला मालक साहेबांनी कंपनीत कायमस्वरूपी नोकरी दिली आहे. आता तू सुद्धा आमच्याबरोबरच काम करणार. मालक साहेबांनी आपलं लई मोठं टेन्शन दूर केलंय. खरंच मालक साहेब माणूस नाही, देव माणूस आहे, देव माणूस. आनंदी म्हणते, होय आबा, खरंच मालक साहेब आपल्यासाठी देवच आहेत. आपल्याला नेहमी मदत करतात. आबा म्हणतात, आता मला तुझं काही टेन्शन नाही की तू कुठे काम करते, कशी काम करते. आता तू आमच्या डोळ्यासमोर आमच्याच फॅक्टरीत काम करणार. आपण एकत्र जाणार, एकत्रच येणार, म्हणजे आम्हाला सुद्धा काही काळजी नाही. आनंदीला खूप आनंद होतो. आबा विचारतात, पण तुला आमच्या फॅक्टरीत काम करायला आवडेल ना? तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना? आनंदी सांगते, नाही आबा, मला लय आवडेल. माझं तर स्वप्नच होतं फॅक्टरीमध्ये काम करायचं. खरंच आज माझं स्वप्न पूर्ण झालं. आबा म्हणतात, ठीक आहे. आनंदी खूप खुश असते. आणि इकडे शलाका ही चंदनला सांगते, चंदन, मला त्या पोरगीला आपल्याकडे आणायचंय. त्या पोरीला असं काहीतरी आमिष द्यायचं का तीच पोरगी त्या युगंधरच्या पाठीत खंजीर खुपसेल. आणि एकदा का युगंधरच्या पाठीत खंजीर खुपसला, मग
ही सगळी सत्ता आपलीच, त्यामुळे मला त्या पुरीची सगळी माहिती हवी आहे. चंदन म्हणतो, अहो शलाका मॅडम, तुम्ही काळजीच करू नका, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि तसं पण आपल्या विद्याधर बाबूची नजर तिच्यावर पडली आहे. आता त्या आनंदीचं काही खरं नाही. विद्याधर काय आनंदीला सोडत नाही. शलाका म्हणते, त्या विद्याधरला माझा निरोप द्यायचा, शिकार आणि सावजला असं गाठायचं ना का परत ते उठायच्या लायकीचं नाही राहिलं पाहिजे. चंदन म्हणतो, अंगाशी, अहो तुम्ही चंदनला काम सांगितलंय, तुमचं काम झालंच म्हणून समजा, कारण हा नावातच चंदन आहे. घासला तेवढा तर शलाका म्हणते, ए बोल बच्चन, चल आधी काम कर, निघ. चंदन तेथून निघून जातो. शलाका म्हणते, युगंधर, त्या आनंदीच्या जीवावर खूप उडत होता ना तू, पहा त्या आनंदीचाच वापर करून आता तुझ्या साम्राज्याला कसा सुरंग लावते आणि मग तुझं साम्राज्य पूर्ण बर्बाद करून टाकेल. आता एकट्या आनंदीच्या जीवावर या शलाकाने काय प्लॅन बनवलाय देव जाणे. आणि मग इकडे आनंदी ही चक्क फॅक्टरीमध्ये पोहोचलेली असते आणि कामाला सुरुवात सुद्धा करते. फॅक्टरीमध्ये तिचा कामाचा पहिला दिवस असतो. आबा आनंदीला काम करताना पाहतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणीच येतं. आनंदी ही आता आपल्या नजरेसमोर राहील, फॅक्टरीत राहील, त्यामुळे तिला कोणताच धोका नाहीये, तिची काळजी करायची गरज नाही, म्हणून आबांना खूप बरं वाटतं. आबा हे तिथून निघून जातात. पण ही बातमी चंदन लगेच विद्याधरला कॉल करून सांगतो आणि म्हणतो, ओ छोटे मालक, तुमच्यासाठी एकदम कडक गरमागरम बातमी आणली आहे. तर विद्याधर विचारतो, ए चंदन, स्पष्ट सांग, जास्त टाइमपास करू नको. तर चंदन म्हणतो, अहो तुमची शिकार, ती शिकार आता आपल्या फॅक्टरीमध्ये झाली आहे. विद्याधर विचारतो, कोणती शिकार? आनंदी, आनंदी फॅक्टरीमध्ये काय करतीये? तर चंदन सांगतो, अहो छोटे मालक, आता तुमची नजर पडली त्या आनंदीवर, ही गोष्ट मालक साहेबांच्या कानावर पडली आणि आता तिला वाचवायचं असेल तर स्वतःच्या पंखाखाली घ्यावं लागेल ना, म्हणून मालक साहेबांनी त्या आनंदीला आपल्या फॅक्टरीमध्येच नोकरी दिली आहे. आज तिचा पहिला दिवस आहे, ती आता आपल्या फॅक्टरीमध्ये काम करतीये. विद्याधर म्हणतो, पण अशी कशी नोकरी दिली? तर चंदन सांगतो, अहो तुम्हाला काय करायचंय, आता तुमच्या नजरेसमोर राहणार ती 24 तास, तुम्हाला तिला इकडे तिकडे शोधायला जायची गरज नाही. आता तुमची नजर पडल्यावर ती पोरगी काय सुटणार आहे का? म्हणून मालक साहेबांना वाटलं ट्राय करून पाहू, आपल्या पंखाखाली घेऊन पाहू, पण तुम्ही तिला काय सोडत नसता. विद्याधर सांगतो, खरं आहे लेका तुझं, आता त्या शिकारीला शोधायला जंगलात फिरायची गरज नाही, ती तर आपल्याच घरात येऊन बसली आहे. आणि एकदा मी शिकार ठरवली की मी तिला काही सोडत नसतो. आणि हे ऐकून चंदन चांगलाच खुश होतो. आता याला आपण बातमी दिली म्हणजे आपला खिसा गरम होणार, म्हणून त्याला आनंद झालेला असतो. आणि इकडे आनंदी मात्र आनंदाने आपलं काम करत असते, फॅक्टरीच्या सगळ्या वर्करशी बोलत असते. तिला खूप भारी वाटत असतं की आजपासून आपण इथे काम सुरू केलंय. आणि त्याच वेळेस विद्याधर तेथे पोहोचतो आणि विद्याधर हा आनंदीकडे घाणेरड्या नजरेने पाहत असतो. पण बिचाऱ्या आनंदीला काही दिसत नाही, त्यामुळे विद्याधर आलाय हे तिला कळत नाही. विद्याधर मात्र तिच्या खूप जवळ येतो आणि म्हणतो, काय मग आनंदी, कसा चाललाय फॅक्टरीतला पहिला दिवस? विद्याधरचा आवाज ऐकताच आनंदीला जबर धक्काच बसतो. विद्याधर हा कसा आहे हे आनंदीला कळून चुकलंय, त्याची आपल्यावर वाईट नजर आहे हे तिला माहिती आहे. त्यामुळे आनंदी खूप घाबरते आणि आजूबाजूच्या बायका लगेच स्वतःचा पदर सावरायला लागतात. प्रत्येकाला या विद्याधरची घाणेरडी सवय माहीत असते. आणि विद्याधर हा चक्क आनंदीला हात लावणार, आनंदीला स्पर्श करणार, इतक्यात युगंधर तेथे पोहोचतो. युगंधर विद्याधरला थांबवतो, त्याचा हात पकडतो. युगंधरला पाहून विद्याधर खूप घाबरतो. युगंधरच्या डोळ्यांमध्ये आग उतरलेली असते. आज या नराधमाला सोडायचं नाही, या सापाला ठेचायचं असं त्याने ठरवलेलं असतं. आणि युगंधर या विद्याधरच्या सनसनीत मुस्काटात मारतो आणि मग त्यानंतर या विद्याधरची गचंडी पकडतो आणि त्याला सगळ्या फॅक्टरीतून फरफटत फरफटत पुढे नेतो. सगळे फॅक्टरीतले वर्कर, कर्मचारी, शिर्के, आनंदी, आरती सगळे युगंधरच्या मागे मागे असतात आणि युगंधर या विद्याधरची गचंडी पकडून त्याला फरफटत नेत असतो. आणि एका क्षणाला तेथे एक मोठा रॉड असतो आणि हा रॉड या विद्याधरच्या डोळ्यात जाणार, त्याचे डोळे फुटणार. इतक्यात युगंधर त्याला थांबवतो. सगळेजण खूप घाबरलेले असतात. आनंदीला समजलेलं असतं
की युगंधर विद्याधरला चांगलाच धुतोय. आणि त्याच वेळेस युगंधर हा जो मोठा रॉड असतो तो रॉड उखडतो. जसा सनी देओलने गदरमध्ये हँडपंप उघडलाय तशीच एकदम स्टाईल युगंधर हा मोठा रॉड उखडतो आणि चक्क या विद्याधरच्या पायावर तो मारणार. विद्याधर खूप घाबरतो आणि म्हणतो नाही दादा. पण युगंधर त्याचं काहीच ऐकत नाही आणि त्याच्या पायावर जोरात हा रॉड मारतो आणि त्याचं तंगडच तोडतो. विद्याधर जोरात ओरडतो. सगळे खूप घाबरतात. विद्याधर हा वेदनेने कळवळत असतो. युगंधर त्याची गसंडी पकडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या फॅक्टरीतील आनंदीवर नजर टाकण्याची. ही तुला शेवटची वॉर्निंग. यानंतर माझ्या फॅक्टरीतील या पोरीवर नाहीतर गावातील दुसऱ्याही कोणत्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना तर मी तुझे डोळे स्वतःच्या हाताने बाहेर काढील. एवढं लक्षात ठेवायचं. विद्याधरला जबर धक्काच बसतो. या पोरीसाठी माझा भाऊ मला अशी वॉर्निंग देतोय यावर त्याचा विश्वासच बसत नाही. युगंधर विद्याधरवर जोरात ओरडतो आणि त्याला ढकलून देतो. फॅक्टरीच्या बाहेर हकलून देतो. विद्याधर खाली जाऊन पडतो. आनंदी, आरती, बाकीच्या सगळ्या बायका या विद्याधरकडे रागरागाने पाहत असतात. विद्याधर हा जमिनीवरून कसाबसा उठतो. युगंधर त्याला वॉर्निंग देतं, चल निघ इथून. विद्याधरचा तंगड तुटलेलं असतं. त्याच्या पायाला खूप लागलेलं असतं. कसं बसं लंगडत लंगडत तो तेथून पळून जातो. युगंधरचा राग अजूनही शांत झालेला नसतो. या सापाला ठेचायलाच पाहिजे असं तो ठरवतो. थोड्या वेळानंतर युगंधर त्याच्या केबिनमध्ये असतो. शिर्केसुद्धा तेथे असतो. युगंधर चिडून म्हणतो या नालायकाची हिंमत कशी होते सगळं करण्याची. याला आहे ना मी कायमचा ठेसलाच असता. जर माझ्या आईला मी वचन दिलं नसतं ना तर याला सोडलं नसतं. शिर्के म्हणतो जाऊ द्या ना मालक साहेब, तुम्ही एवढा त्रास का करून घेताय. तुम्ही आता त्याला गावाबाहेर जायला सांगितलंय ना, जाईल तो गावाबाहेर. तर युगंधर म्हणतो गावाबाहेर गेल्यानंतर सुद्धा हा तो तेच करणार आहे ना, त्याच्यामुळे माझं नाव खराब होईल. त्याला मी काही सोडणार नाहीये. आणि तेवढ्यात फॅक्टरीतला सुपरवायझर तेथे येतो. शिर्के विचारतो काय झालं, काही महत्त्वाचं काम आहे का. तर हा फॅक्टरीतला सुपरवायझर सांगतो साहेब आपलं जे मोठं युरोपचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना त्यात 40% माल तयार झाला आहे. हे ऐकून युगंधरला खूप आनंद होतो. शिर्केसुद्धा खुश होतो. सुपरवायझर सांगतो 40% माल तयार झाला आहे. आता कापूस मिळाला ना मग बाकीचं कामसुद्धा लवकरच पूर्ण होईल. तेव्हा युगंधर सांगतो होय खरंच 40% काम झालं एवढ्या लवकर, खूप भारी झालं. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. शिर्के तुम्हाला कापसाचं सांगतील, बाकीचं कामसुद्धा लवकरच पूर्ण करा. सुपरवायझर हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. युगंधरला खूप आनंद झालेला असतो. युगंधर म्हणतो असं कामाचं ऐकलं ना तर किती भारी वाटतं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरायला होतात. शिर्के म्हणतो मालक साहेब आता तुम्ही कामालाच देव मानलाय ना आणि आपल्या फॅक्टरीतील सगळ्या वर्करमध्ये खूप उत्साह आहेत. सगळ्यात जुना माणूस असो नाहीतर आज पहिला दिवस असलेली आनंदी या कामासाठी खरे सगळेच खूप सिरियस आहेत, खूप उत्साहात काम करताय. त्यामुळे पटापटा सगळी कामं होत आहे. आणि मग शिर्के आनंदीचं कौतुक सुरू करतो. मालक साहेब आनंदीमुळे हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं आणि आज तिचा फॅक्टरीत पहिला दिवस आहे तरीसुद्धा या कॉन्ट्रॅक्टसाठी ती खूप उत्साहाने काम करते. खरंच तिला मानलं पाहिजे. ती पोरगी आहे ना लय हुशार आहे, लय हुशार. आणि फॅक्टरीतले सगळे कर्मचारी खूप खुश आहेत. कारण एकतर प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल, प्रत्येक वर्करबद्दल तुम्ही आपुलकीने बोलता, त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवता, त्यांना वेळेवेळेला मदत करता आणि त्यात आनंदीबद्दल तुम्ही जो निर्णय घेतलाय ना त्यावर तर वर्कर भलतेच खुश आहेत. त्यामुळे ते उत्साहाने काम करताय आणि आपलं काम हे जोमात होत आहे. तर मालक साहेब म्हणतात ठीक आहे शिर्के, आज आनंदीचा पहिलाच दिवस आहे. तिचं इतकं कौतुक नको. नवीन नवीन सगळेच उत्साहात काम करतात. पुढे काय होईल ते पाहत राहू. आणि सगळ्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या आणि त्या विद्याधरकडे बारीक लक्ष ठेवा. आपली जी माणसं आहेत त्यांना सांगा विद्याधरला नजरेआड जाऊ द्यायचं नाही. तो कोठे जातो, काय करतो यावर बारीक लक्ष ठेवायचं. शिर्के म्हणतो होय मालक साहेब, आपलं लक्ष असणारच आहे. शिर्के या फाईलकडे पाहत असतो. तोपर्यंत युगंधर एक फाईल उचलतो आणि केबिन बाहेर निघून जातो. पण शिर्केला हे माहीत नसतं. आणि शिर्के म्हणतो मालक साहेब कसं आहे ना, आनंदी ही खूप चांगली मुलगी आहे आणि विद्याधरसाठी ती सोपी शिकार आहे. एक तर आधीच त्या बिचारीला दिसत नाही. असं म्हणून शिर्के वर पाहतो आणि त्याला दिसतं की येथे तर युगंधर नाहीये, तो बाहेर निघून गेलाय. फ्रेंड्स या मालिकेतला हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे
की अजून युगंधरला कळलेलं नाहीये की आनंदीला डोळ्यांनी दिसत नाही, हे अजून युगंधरला माहीत नाहीये आणि तो हे ऐकूनही घेत नाही. जेव्हा त्याला हे कळेल तेव्हा त्याला मोठाच धक्का बसेल यात शंका नाही. दुसरीकडे आपला वरुण आनंदी ज्या ठिकाणी आधी काम करायची त्या टुरिस्ट कंपनीमध्ये जातो आणि तेथे या मालकाला विचारतो, नमस्कार मी वरुण. हा मालक म्हणतो, बसा ना. तर वरुण सांगतो, नाही नाही बसायचं नाहीये, मला तुम्हाला विचारायचं आहे, आनंदी येथेच काम करायची ना तुमच्या इथे, आता ती आज नाही आली आहे का? तर हा मालक सांगतो, नाही आज ती नाही आली आहे, काही दिवसांसाठी एका स्पेशल केसमध्ये तिला फॅक्टरीमध्ये काम करायला सांगितलं आहे, मालक साहेबांचा तसा आदेश होता, त्यामुळे ती आता इथे काही दिवस काम करणार नाही. वरुण म्हणतो, ठीक आहे, मला या फॅक्टरीचा ॲड्रेस मिळेल का? तर हा माणूस म्हणतो, हो मिळेल ना, तुम्ही मला तुमचा नंबर द्या, मी मेसेज करतो. वरुण त्याला नंबर देतो आणि हा मालक त्याला फॅक्टरीचा पत्ता देतो. वरुण त्याला थँक्यू म्हणून आनंदीला भेटायला निघून जातो. आणि इकडे मार खाऊन आलेला विद्याधर आपलं तोंड धुवत असतो आणि चंदन त्याला तोंड धुवायला पाणी देत असतो. चंदनला तर अजून आग लावायची असते, कारण शेवटी तो चंदन आहे, तो आग लावायचंच काम करणार. तो म्हणतो, ओ छोटे मालक, हे कसं शक्य आहे? मालक साहेबांनी तुम्हाला इतकं मारलं, सगळ्या फॅक्टरीसमोर तुमचा अपमान केला आणि तुम्ही काहीच बोलला नाही, अहो याला काय अर्थ आहे? आणि विद्याधरची मनातली आग आणखीनच धगधगते, तो थरथर करत असतो, रागाने चिडलेला असतो. आणि मग विद्याधर हा चंदनकडे रागारागाने पाहतो, चंदनचं उपरणं घेतो. चंदन चांगलाच घाबरतो आणि विद्याधर म्हणतो, त्या दादाने मला मारलं याचा राग मला नाही आलाय, पण त्या 1.5 दमडीच्या पुरीसाठी मला मारलं, सगळ्या फॅक्टरीसमोर अपमान केला याचा राग मला आलाय. चंदन म्हणतो, अरे बाप, तुमचा अपमान केला पुऱ्या फॅक्टरीसमोर आणि तुम्ही गप्प बसला, तुम्ही हे खूप चुकीचं केलंय, तुमचा अपमान मी नाही सहन करणार, मी असतो ना तर मी आवाज उठवला असता. विद्याधर म्हणतो, ए गप्रे, तू कसा आहे ना मला चांगलंच माहिती आहे आणि माझा बदला मी घेऊ शकतो. त्या 1.5 दमडीच्या आनंदीला मी सोडणार नाही, तिशी अशी अवस्था करणार, अशी अवस्था करणार की तिला भीक मागायच्या लायकीचा सुद्धा सोडणार नाही. चंदन चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, वा छोटे मालक वा, असंच करायला पाहिजे. आणि मग विद्याधर आपल्या हाताची मूठ करतो आणि म्हणतो, तू मला अजून ओळखलं नाहीये, मी विद्याधर आहे, विद्याधर, ठिणगी नाही आगे, विष नाही अख्खाच्या अख्खा नागे. म्हणजे आता या विद्याधरने सुद्धा ठरवलेलं असतं की आनंदीला सोडायचं नाही आणि आता आनंदीवरचं संकट हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय यात शंका नाही. त्या चंदनसारखा माणूस त्याच्या मदतीला असल्यावर सगळंच कल्याण होईल एवढं मात्र खरं. आणि मग थोड्या वेळानंतर आबा हे फॅक्टरीत असतात, तेवढ्यात एक वर्कर तेथे येतो आणि म्हणतो, आबा चला लवकर, तुम्हाला फॅक्टरीच्या मागे जे ग्राउंड आहे ना तिकडे बोलवलंय. आबा विचारतात, कोणी बोलवलं? तर हा वर्कर सांगतो, मालक साहेबांनी बोलवलंय. आबा म्हणतात, मालक साहेबांनी बोलवलंय, ठीक आहे ठीक आहे, लगेच जातो. आबा तेथून निघून जातात आणि हा वर्कर चंदनचा माणूस असतो. तो सांगतो, चंदन साहेब तुमचं काम झालंय. आबा हे फॅक्टरीच्या मागे असलेल्या ग्राउंडमध्ये पोहोचतात तर तेथे चक्क विद्याधर असतो. आबा पोहोचताच विद्याधर आपल्या गाडीचा दरवाजा उघडतो. आबा त्याला पाहून खूप घाबरतात. विद्याधर गाडीच्या खाली उतरतो आणि चक्क आबांची गचंडी पकडतो. आबा खूप घाबरतात आणि विचारतात, ओ छोटे मालक काय करताय, सोडा माझी कॉलर. तर विद्याधर अतिशय उद्धटपणे म्हणतो, ए थेड्या, तुझी कॉलर आहे ना फाटायची वेळ आली आहे आणि काय कॉलर सोडू रे, तुला काय वाटलं तुझी नात आता या कंपनीत कामाला लागली म्हणजे ती वाचणार का? नाही वाचणार तुझी नात, कारण या विद्याधरची नजर पडली आता तिच्यावर, तिला माही काय सोडत नसतो. लय मोठी चूक केली आहे तू युगंधरला सगळं सांगून. तुला असं वाटलं तू युगंधरला सगळं सांगशील आणि तुझी नात माझ्या तावडीतून वाचेल. अरे हा विद्याधर आहे विद्याधर, त्याची नजर एकदा एखाद्या वस्तूवर पडली ना मग मी तिला काही सोडत नसतो, ती माझी होते आणि माझा तिच्यावर हक्क असतो, एवढं लक्षात ठेव. आबा खूप घाबरतात आणि म्हणतात, सोडा मला, हे काय करताय, सोडा मला, आम्ही खूप गरीब माणसं आहोत, माझ्या नातीला सोडा, ती गरीब आहे, लहान आहे माझी नात, तिला काही करू नका. तर हा विद्याधर आबांना आणखीनच त्रास देतो. आपल्या हाताने त्यांचा गाद पकडतो आणि म्हणतो, ए थेड्या, तुझी नाटकं बंद कर. तुला काय वाटलं मी काय साधा सुद्धा आहे का? अरे विद्याधर आहे मी, विद्याधर, मी तुझ्या नातीला काही सोडत नसतो,
कारण ठिणगी नाही, आग आहे. विष नाही, अख्खाच्या अख्खा नाग आहे. विद्याधरचं हे रूप पाहून आबा खूप घाबरतात आणि विद्याधर चक्क त्यांना म्हणतो, आता तुझ्या नातीबरोबर एक रात्र घालवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तुझी नात आता माझ्या मिठीत असणार आहे, एवढं लक्षात ठेव. आबांना खूप राग येतो. आबा चिडून म्हणतात, ओ छोटे मालक, माझा स्वाभिमान आहे माझी नात, हे तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? विद्याधर चिडून म्हणतो, ए थेड्या, माझ्यावर आवाज चढवतो का? तुला काय करायचं ते करून घे, पण आता तुझी नात काय माझ्या तावडीतून सुटत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आबा चिडलेले असतात. विद्याधर पुन्हा एकदा त्यांची गचंडी पकडतो आणि त्यांना चक्क गाडीवर जोरात आदळतो आणि म्हणतो, थेड्या, तुला काय ताकद लावायची नाही ती लाव. कोणाला सांगायचं त्याला सांग. तुझ्या मालक साहेबाला सांग, नाहीतर त्याच्या बापाला सांग. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. हा विद्याधर निंबाळकर आहे ना, कोणाच्या बापाला घाबरत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून हा विद्याधर आबांना जोरात ढकलून देतो, गाडीत बसतो आणि तेथून निघून जातो. आबा खूप घाबरलेले असतात. विद्याधरने आता त्यांना सरळ सरळ धमकी दिलेली असते की मी तुझ्या नातीला सोडणार नाहीये. त्यामुळे आबांना आनंदीची खूप काळजी वाटते. आता मालक साहेबांनी याला एवढा धडा शिकवला तरी हा सुधारलेला नाहीये आणि आता आपल्या आनंदीचं काही खरं नाही. त्यामुळे आबांना भीती वाटते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड आजपर्यंतचा सगळ्यात डेंजरस, सगळ्यात जबरदस्त एपिसोड होता, यात शंका नाही. आधी तर युगंधरने या विद्याधरला धडा शिकवला, पण विद्याधरसारखी माणसं कधीच सुधरत नाही. त्यांना आयुष्यभराची अद्दल घडवायला हवी. फक्त धमकी देऊन त्यांना फरक पडत नाही, एवढं मात्र खरं. आणि मग या विद्याधरने चक्क आबांवर हात उचलला, त्यांना दमदाटी केली. ते पाहून खरंच वाईट वाटलं. आजचा एपिसोड तर जबरदस्त होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आनंदी या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आबा हे चक्क हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतील. आनंदीची एक मैत्रीण तिला फोन करून सांगेल, आनंदी, आबांना हार्ट अटॅक आलाय. म्हणजे विद्याधरने त्यांना जो काही त्रास दिलाय त्यामुळे आबा आजारी पडले आहेत. त्यांना चक्क हृदयविकाराचा झटका आलाय आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतील. आनंदी आणि वरुण हे हॉस्पिटलमध्ये पोहोचतील. तेथे आरती, आर्ची सगळे असतील. सगळे खूप टेन्शनमध्ये असणार आणि त्याच वेळेस तेथे विद्याधर पोहोचणार आणि या विद्याधरमुळेच आबांना हार्ट अटॅक आलाय. पण हा विद्याधर आनंदी समोर नाटकं करेल. आनंदी, पाहिलंस का? कोठे तुझे मालक साहेब? कोठे तुमचे फॅक्टरीची लोक? अरे, आबांनी आपलं अख्खं आयुष्य घातलं या फॅक्टरीसाठी, पण त्यांच्यासाठी कोण नाही आलं? हा विद्याधर आला, विद्याधर. कारण विद्याधर मनाचा खूप चांगला आहे. आता आबा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. पैसा किती लागेल? आहे का तुमच्याकडे पैसा? पण हा विद्याधर पैसा घेऊन आलाय. असं म्हणून विद्याधर चक्क आनंदीला म्हणेल, आनंदी, चल ये, घे हे पैसे. आनंदी खूप घाबरलेली असेल. आबांनी डोळे उघडलेले असतील. आबांना आनंदीला सगळं सत्य सांगायचं असेल, पण आबांची हिंमत होणार नाही. आरती, आर्ची सगळे घाबरलेले असतील. वरुण सुद्धा खूप चिडणार. हा नालायक माणूस आहे हे वरुणच्या लक्षात येईल. मग आता आनंदी विद्याधरच्या हातून हे पैसे घेणार का, की त्याआधीच शिर्के किंवा युगंधर तेथे पोहोचणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी ही मालिका आवडते का? हे नवीन नवीन ट्विस्ट आवडताय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आनंदी मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.